कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दुपारी 4 वाजता आता पत्रकार परिषद. मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली जाणार. मंत्री अश्विनी वैष्णव पत्रकार परिषदेला संबोधित करणार असल्याची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द. रशियाच्या राजधानीमध्ये विजय दिवस परेडसाठी मोदी उपस्थित राहणार होते. भारतातील सद्यस्थितीनुसार मोदींचा दौरा रद्द झाल्याची रशिया सरकारकडून माहिती. पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्र्यांची मध्यरात्री पत्रकार परिषद. पुढच्या 24 ते 36 तासांमध्ये आता भारत हल्ला करू शकतो, अत्ताहुल्ला तरारचा मोठा दावा. पहलगाममधील हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर फारुक अहमदचा सहभाग उघड. फारुक अहमद सध्या पीओकेमध्ये लपल्याची एनआयएतील सूत्रांची माहिती. झाडांमागून 2 दहशतवादी आले. एंट्री आणि एक्झिट पॉइंट्सवर 7 जणांची हत्या. पहलगाम हल्ल्याप्रकरणी एनआयए तपासात मोठी माहिती. हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत 100 पेक्षा जास्त स्थानिकांची चौकशी. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब. हल्ल्याच्या आधी शत्रू 10 वेळा विचार करेल. पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांची दरपोक्ती. आमच्याकडे तुमच्या आधीपासूनच अणुबॉम्ब आहे, फारुक अब्दुल्लांचंही प्रत्युत्तर. पहलगाम हल्ल्याचा मुद्दा ब्रिटिश संसदेमध्ये उपस्थित. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनकडून भारत आणि पाकिस्तानला शांततेचं आवाहन. अनेक ब्रिटिश खासदारांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेधही व्यक्त. एलओसीवर पाकिस्तानकडून कुरापती सुरूच. पाककडून आता आंतरराष्ट्रीय सीमेवर युद्धबंदीचं उल्लंघन. जम्मूमधील परागवाल सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार. पाकिस्तानी शेअर बाजार 2500 पेक्षा जास्त अंकांनी घसरला, तर 2 तासांमध्ये 46,000 कोटी पाकिस्तानी रुपयांचं नुकसान. पहलगाम हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन. माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची अध्यक्षपदी निवड, तर माजी एअर मार्शल PM सिन्हांचा समितीत सहभाग. पहलगाम हल्ल्यानंतर पंजाब सरकार अलर्ट मोडवर. पाकिस्तान बॉर्डर शेजारी अँटी ड्रोन मिसाइल्स तैनात. भारतात शस्त्र आणि ड्रग्ज पाठवणाऱ्या ड्रोनकडे लक्ष. फुटीरवादी धार्मिक संघटनांपासून दूर राहा. पहलगाम हल्ल्यानंतर श्रीनगर पोलिसांच्या नागरिकांना सूचना, तर इतिहाद उल मुस्लिमीन या आवामी ऍक्शन कमिटीच्या कार्यक्रमामध्ये न जाण्याच्याही सूचना. IPS अधिकारी देवेन भारती आता मुंबईचे नवे पोलीस आयुक्त. फणसाळकरांच्या निवृत्तीनंतर भारतींकडे मुंबईचं पोलीस आयुक्त पद. देवेन भारती हे सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.